नमस्कार, माझे नाव आकांक्षा पांडुरंग तोपदार. आज मी तुम्हाला सावित्रीबाईंची एक लुगड्याची गोष्ट व ही कथा सांगणार आहे. रात्रीची वेळ, नीरव शांतता, तेलाच्या दिव्याचा मिणमिणता प्रकाश. सावित्रीबाई पांघरून घेऊन झोपण्याच्या तयारीत. ज्योतिराव कौतुकाने आपल्या बायकोच्या कपाळावर हात ठेवतात. ज्योतिराव उद्गारले, सावित्री, अगं तुझं अंग गरम आहे का? ताप येतोय का तुला? सावित्रीबाई म्हणाल्या, अहो एवढं काही नाही, थोडीशी कणकण आहे, झालं. ज्योतिराव म्हणाले, अगं पण ही कणकण वाढली तर आपल्या शाळेचं काय होईल? मुलींच्या शिक्षणाचं काय? ते काही नाही, उद्याच वैद्यांना बोलवतो, तू औषध घे म्हणजे लवकर बरी होशील. सावित्रीबाई म्हणाल्या, अहो हा ताप औषधाने नाही जायचा. ज्योतिराव म्हणाले. ज्योतिरावांचा आश्चर्यचकित प्रश्न. मग? सावित्रीबाई म्हणाल्या, तुम्ही मला शाळेत जाण्यासाठी अजून एक लुगडं देऊ शकला तर हा ताप आपोआप निघून जाईल. ज्योतिराव काहीशा नाराजीने दुसऱ्या खुशीवर झोपण्याचा प्रयत्न करू लागले. त्यांचे विचारचक्र सुरू झाले. लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नक्कीच नाही, पण सावित्री असं का बरं म्हणली असेल? तिच्याकडे एक लुगडं असताना ती दुसरं लुगडं का मागते? आपल्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरता आहेत, बायकोच्या लुगड्याकरिता नव्हे. पण सावित्री लुगडं मागते म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असणार. विचार करीत करीत ज्योतिराव झोपून गेले. दुसऱ्याच दिवशी ज्योतिरावांनी सावित्रीबाईंच्या हातावर नवे लुगडे ठेवले. बाईंच्या डोळ्यात पाणी आलं, कारण त्यांना माहिती होतं लुगड्यासाठी ज्योतिरावांना खूप खर्च झाला असणार, कारण त्यांच्याकडे जे पैसे आहेत ते शिक्षण कार्याकरता आहेत. त्यानंतर सावित्रीबाईंना कधीच ताप आला नाही. ज्योतिरावांना आश्चर्य वाटले, हे कसं काय? लुगड्यासाठी ताप घेणारी सावित्री नाहीच. ज्योतिराव सावित्रीबाईंच्या शाळेतील सहाय्यकांची भेट घेतली. त्यांनी उलगडा केला. सावित्रीबाई रोज शाळेत येताना लोक शेणचिखलाचा मारा करत. सावित्रीबाई शाळेत आल्यावर ते डाग धुवून ओल्या लुगड्याने दिवसभर शाळेत शिकवत. त्यामुळे त्यांना ताप येत असे. पण तुम्ही आता त्यांना नवे लुगडे दिल्यापासून त्या शाळेत आल्यावर शेणाचिखलाचे डाग धुवून वाळत घालून दुसरे कोरडे लुगडे नेसून त्या दिवसभर शाळेत शिकवतात. त्यामुळे त्यांना आता ताप येत नसेल. हे ऐकून ज्योतिरावांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मनोमन सावित्रीबाईंना प्रणाम केला. आजही आपण या दोन्ही विभूतीस प्रणाम करूयात. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.